चला सुरुवातीला मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आणि ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची. इकडे कारली पण घेतलेली आहे, आपल्याला सुके कारले करायचे मस्त. तर मी हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आपल्याला एक शिट्टी, म्हणजे पटकन तयार होतात, वेळ लागत नाही जास्त. आता बघा कारली पण मी धुवून घेतले होते. आता त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे, हळद मीठ टाकून आपल्याला ते एक शिट्टी काढून घ्यायची कुकरची. हळदमुळे कडूपणा दूर होतो कारल्याचा, म्हणजे कारले छान होतात, खायला पण कडू लागत नाही मग. आणि इकडे बघा आता भेंडी आपल्याला धुवून ती पुसून घ्यायची. आपल्याला करायची मस्त बेसन भेंडी आणि कापून घ्यायची. बघा आपल्याला भेंडी आता अशा प्रकारे ठेवून कापून घ्यायची, कवळी भेंडी एकदम, आणि वेळ लागत नाही जास्त. एक एक भेंडी कापल्याला आपल्याला वेळ लागतो. सकाळी डब्याची घाई असली म्हणजे अशा प्रकारे तुम्ही करा, पटकन वेळ पण कमी लागतो आणि पटकन तयार होतो स्वयंपाक. मग आपण आज बनवतो आहे मस्त बेसन भेंडी आणि सुके कारले. आपण कारले पण कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे एक शिट्टी. आणि बघा आता मग भेंडीसाठी 2 कांदे घेतलेले, ते बारीक चिरून घ्यायचे आपल्याला, आणि 2 टोमॅटो घेतलेले, ते पण कापून घ्यायचे बारीक. आणि मस्त तयार करायची आपल्याला बेसन भेंडी. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 2-3, त्या पण कापून घेतलेल्या आहे. लसूण पण बारीक करून घेतलेलं आहे मी. आता कढई ठेवलेली आहे. सुरुवातीला तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तापल्यानंतर मग लसूण टाकून घ्यायचा आहे. थोडासा होऊ द्यायचा आहे तो तेलामध्ये लसूण, म्हणजे भेंडीला छान टेस्ट येते. आणि नंतर मग राई जिरे टाकलेले मी तेलामध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. तो पण थोड्या वेळ मस्त तेलामध्ये होऊ द्यायचा आहे. आणि नंतर मग आपल्याला हिरवी मिरची टोमॅटो ते पण टाकून घ्यायचे, आणि पटकन होतात. कमी वेळामध्ये आपली मस्त बेसन भेंडी आणि सुके कारले तयार होणारे, जास्त वेळ लागलेला नाही आहे, आणि एकदम टेस्टी लागते बेसन भेंडी. छान परतून घ्यायचे बघा तेलामध्ये कांदा, हिरवी मिरची, लसूण. आता टोमॅटो टाकून घ्यायचे आपल्याला. आपण याच्यापूर्वी मसाला भेंडी पण केलेली मस्त, ती तर खूप छान तयार होते मसाला भेंडी. पण ही आपल्याला टिफिनसाठी आपण अशा प्रकारे करू शकतो, बेसन भेंडी आणि सुके कारले मस्त. कडू न होणारे आपले सुके कारले मस्त. आता बघा टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, लसूण. आता आपल्याला भेंडी टाकून घ्यायची सगळी कापलेली, आणि छान परतून घ्यायचं बघा सगळं. सगळं मस्त परतून घेतलेलं बघा, कांदा, टोमॅटो, भेंडी, हिरवी मिरची, लसूण. आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडा वेळ झाकण लावून आपल्याला होऊ द्यायची छान भेंडी. आणि नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे. थोड्या वेळ होऊ द्यायची आपल्याला मस्त. आता झाकण काढून घेतलेलं आहे, परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि आता मस्त 2 चमचे मी बेसन पीठ टाकलेलं आहे वरून असं मस्त. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, बेसन पीठ, भेंडी, ते सगळं. त्याच्यावरून थोडी हळद टाकायची आपल्याला, लाल तिखट टाकायचे थोडं, जास्त नाही, कारण हिरवी मिरची टाकल्या होत्या मी 2-3. परत सगळं मिक्स करून आणि झाकण लावून होऊ द्यायची मस्त बेसन भेंडी आपली.
चवीला एकदम मस्त लागते. परत मी थोड्या वेळ झाकण ठेवलेलं आहे आणि इकडे आता आपले बघा कुकरमधून मी कारले पण काढून घेतलेले आहे. त्याच्या आतल्या बिया पण काढून घेतलेल्या कारल्याच्या. मस्त कारले होते छोटे छोटे मस्त. हे सगळ्या बिया मी आतल्या काढून घेतलेल्या आहे. आता बघा आपल्याला सुके मसाले करायचे. सुरुवातीला बघा मी लाल तिखट घेतलेलं आहे, जिरे पावडर, धणे पावडर, हळद, मीठ आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आमचूर पावडर टाकायची आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. 2 चमचे मस्त आमचूर पावडर टाकलेली आहे मी. एकदम टेस्टी येते. आणि बघा सगळं मिक्स करून घ्यायचे आपल्याला सुके मसाले आणि त्याच्यामध्ये आपल्याला कारले टाकायचे. त्याला पूर्ण लावून घ्यायचं आपल्याला कारल्यांना. हाताने मस्त सगळा मसाला लागला पाहिजे पूर्ण कारल्यांना. आता सगळा मसाला आपला बघा कारल्यांना लागलेला आहे आणि मस्त आता आपल्याला फ्राय करून घ्यायची मस्त. आपण त्याच्यामध्ये आमचूर पावडर टाकायची. आपले सगळे मसाले त्याला लावून घ्यायचे आपल्याला, सुके मसाले पूर्ण. तुम्ही अशा प्रकारे करून बघा, एकदम टेस्टी लागतात. अजिबात कडू लागत नाही आणि त्याच्यात आमचूर पावडर टाकली ते एकदम टेस्ट मस्त येते कारल्याला. म्हणजे वेगळीच चव लागते, एकदम खावीशी वाटतात असे ही कारले. इकडे आपली बघा आता भेंडी आपलं तयार झालेली पूर्णपणे, छान शिजलेली बघा, वाफून झालेली मस्त. आता कारली करायची आपल्याला, त्यासाठी पॅन ठेवलेला आहे आणि तेल टाकून झालेलं आहे आपलं आणि सगळे कारले आपल्याला टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि छान मस्त होऊ द्यायची बघा 1 मिनटासाठी. जास्त वेळ, कारण शिजलेले आपले कारले. मसाला पण आपण त्याच्यात टाकलेला आहे आणि सगळे परतून घ्यायचे मस्त. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटद्वारे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तयार झालेले बघा आपले सुके कारले, कडू न लागणारे, मस्त टेस्टी एकदम. आणि एका ताटात बघा आता आपण भेंडी, कारले, ज्वारीची भाकर,